नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सूर सुरी झाले. मित्र, व्हिडिओचं टायटल बघून जर नवल वाटलं ना, ब्राह्मण व्हा. हां, नाही वाटणारच. नाही, पण तुम्हाला असं वाटलं कोण आहे हा सांगणार ब्राह्मण? मी नाही बरं का. कारण पूर्ण तुम्ही ऐका म्हणजे लक्षात येईल आपल्या. तेव्हा ह्या चाकोरीबाहेरचा थोडासा व्हिडिओ मी या वेळेला केला आहे. त्याचं कारण आहे की नेहमीचे जे विषय माझ्या या व्हिडिओमध्ये असतात तसं म्हटलं तर त्याला पूरक आहे असं म्हणावं लागेल, कारण पूर्णात त्याचा समावेश होऊ शकतो. तेव्हा त्याचं झालं असं की अनेक चॅनलवरती एका ज्ञानेशाचं व्याख्यान वारंवार मोठ्या संख्येनं ऐकायला मिळालं, व्हायरल झालं असं म्हणूया. तेव्हा अशा चॅनलवाल्यांना धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी त्या ज्ञानेश महारावांना नमस्कार करतो, ज्यामुळे मला हा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळाली. हां, संताप नका होऊ देऊ सगळं ऐकून. त्यांचे व्हिडिओ ऐका, जरूर ऐका. तेव्हा कोणी म्हणेल संताप होतो हो हे महाज्ञान ऐकून, कारण तुम्ही बोलता काय, सांगता काय. असं मी नाही, असं कोणी म्हणेल असं. जे तर्क कशाशी खातात, काही जाणीव, कुठलाही संबंध कशाशी लावून तुम्हाला काय साधायचं आहे काही कळत नाही. लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन करताय ते ठीक आहे, पण असं जनमतांच्या श्रद्धेवर घाव घालून. बरं, बऱ्याच वर्षापासून तुम्ही हे कार्य करताय म्हणे, पण तुम्हाला काही फरक पडलेला दिसत नाही आहे लोकांच्यामध्ये म्हणा, किंवा मला नाही वाटत तुमच्यात पडलं असेल. नाही म्हणजे मी नाही म्हणत आहे, असं मला जे एक जण म्हणाले त्याबद्दल सांगतो आहे. तर लोकांचा दोष नाही का, संविधान लोकांना कळत नाही म्हणे. बरं, लोकांना कळत नाही त्याचं कारण काय? भट, पुरोहित, उपाध्याय, आचार्य, स्वामी, गुरु आणि ब्राह्मण, याचा अर्थ तरी काय कळतो का? त्यात पुन्हा ज्योतिषशास्त्र वेगळं. हां, नाही, तुम्ही ज्योतिषाला शास्त्रच मानत नाही म्हणा, तुम्ही सांगाल ते शास्त्र, तुम्ही सांगाल ते महाज्ञान. वा राव, हिंदुत्व आणि ब्राह्मणत्व याविषयी सांगताना हे ऐकायला मिळालं. किती गल्लत करता तुम्ही. ब्राह्मणत्व हेच हिंदुत्व किंवा हिंदुत्व हेच ब्राह्मणत्व. म्हणजे ब्राह्मण हे जात समजून जे करोडे तुम्ही ओढता ना, त्यासाठी सत्यनारायण पूजा, स्वामी समर्थांवर टीका, श्रीराम त्यांनी केलेलं सीतेचा त्याग, ही उदाहरणं त्या काळातली आजच्या परिस्थितीची तुलना करून सांगता, घरात असं फिरलं तर चालेल का वगैरे वगैरे. तसं भूत आणि भट म्हणजे दोघं म्हणजे काय याचा संबंध? काय म्हणतात? म्हणजे भूत हे रात्री लागतं म्हणे. म्हणजे भूत हे तुम्हाला मान्य आहे, कारण भट हे दिवसा लागणारं भूत आहे असं तुम्ही म्हणता. तेव्हा आधी स्वतःची मानसिक स्थिती सुधारा. तुम्हाला लागलेलं भूत रात्रंदिवसाचं दिसतंय, नुसत्या दिवसाचं किंवा नुसत्या रात्रीचं नाही. आपली मानसिक पातळी उंचावण्यासाठी तप करावं लागतं. तप म्हणजे कष्ट. गौतम बुद्धांना एका वृक्षाखाली, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, त्या वृक्षाखाली बोध प्राप्त झाला. त्यांच्या कार्यावरून त्यांना हिंदू धर्मात विष्णू अवताराचं स्थान देखील दिलं गेलं आहे. आपणाला कोणतं झाड लागलं आहे? झाड म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये भूत असं म्हणतात, भूताला झाड. हे काही कळेना हो. ज्यामुळे हे महाज्ञान प्राप्त झालं आहे.
जे गौतम बुद्धासारखं झाडाखाली झालं तसं यांना कुठलं झालं आहे काय कल्पना. तेव्हा अशा महारावांना कुठल्या तरी महाअवतारात त्यांची गणना केलीच पाहिजे, त्यांच्या कार्यावरून, कर्मावरून. कारण आपण सर्वजण कर्मावरून श्रेष्ठ कनिष्ठ समजत असतो, जातीवरून समजतच नाही. कर्मावरनंच, केलेल्या तपावरनं श्रेष्ठत्व हे प्राप्त होत असतं. पण जातीनं ब्राह्मण पण कर्मानं शूद्र असाही असू शकतो. ज्या ज्या कुणी असं कर्मानं, ज्ञान, तपानं श्रेष्ठ स्थान प्राप्त केलं, ते कुणीही कुठल्याही जातीचे असोत, ते ब्राह्मणच असले पाहिजे असं काही नाही. पण असे श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले ते ब्राह्मणत्वास प्राप्त झाले. ब्राह्मणत्व, हां, ब्राह्मणत्व प्राप्त झालेले ऋषी माहीत असले तुम्हाला माहीतच असते. तरी पुन्हा माझ्या ज्ञानात भर पडेल एखाद्या वेळेस, पण मी जे वाचलं आहे ते सांगतो. उदाहरणार्थ बघा, विश्वामित्र कोण होते? क्षत्रिय. त्या वंशातून येऊन तपश्चर्येनं ब्रह्मर्षी स्थान प्राप्त केलं. वाल्मिकी माहितीच असेल तुम्हाला, कारण तुम्ही रामावर बोलता. सुरुवातीला काय करत होते? महान कष्टानं, तपानं ज्ञान प्राप्त होऊन रामायण करता बनले. अर्थात रामच तुम्हाला मान्य नाही म्हणा. देवळं कशासाठी, दगड कशासाठी पूजायचे? मानसशास्त्र सांगणारे आपण जरा सगुण पूजेचं मानसशास्त्रीय कारण माहीत असेलच आपल्याला, ते समजून घ्यावं. त्यातूनच जे सामान्य अशा प्रापंचिक माणसाला पारमार्थिक होता येतं. अंधश्रद्धेनं काहीच प्राप्ती नाही. श्रद्धा, निष्ठा, सातत्य, दीर्घोद्योग, प्रचिती घेणाऱ्यांना तुम्ही सांगता कोण विश्वास ठेवणार? तेव्हा तुमची शैली चांगली हो, परिणामकारक आहे. पण हेतू व तर्कदुष्टता काय सांगावं. केवळ एकांगी विचार व जाती विद्वेष पसरणार नाही असं काही सांगितलं तर बरं होईल. प्रचितीचं, अनुभवाचं बोलावं माणसानं. वैदिक धर्माचा, वैदिक पूजेचा जे पत्कर करतात, असे आपण शाहू महाराजांना मानता, त्यांचं नाव घेता. त्यांनी कधी वेदादी विद्यांवरती टीका केली? आपण वेदांवरती टीका करता. ते तर उलट वेदाप्रमाणे आचरणाला किंवा अगदी पूजा देखील वैदिक व्हावी असा शाहूंचा हक्क होता, म्हणजे हट्ट होता त्यांचा. पण तुम्ही जे त्या वेदादी सर्व वैदिक धर्म म्हणूया किंवा वेदादी ग्रंथांवर म्हणूया टीका करता, म्हणजे शाहूंचा मान आहे का अपमान आहे? विद्या व शास्त्र खऱ्या अर्थानं शिकून ते राबवता येणारे हवेत. त्यात चुका झाल्या तर शिक्षेस पात्र होतात, चुका होतात. मग तो कोणी कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही असो. संकल्प म्हणजे निश्चय मनात घेतलेला असो. कमी शब्दात अर्थ भरता येणं धर्मकार्य आहे. ते आपल्या पूर्वाचार्यांनी संस्कृती निर्माण करून दाखवलं आहे. असो. तेव्हा वाल्मिकी आपण म्हणत होतो. त्या वाल्मिकीच्या संबंधी काय सांगावं बरं. तो सत्यकाम जाबाल, गौतम ऋषींनी त्यांना ब्राह्मणत्व दिलं. जरा यांचे सगळ्यांचे इतिहास बघावे, बघायच्या असल्या तर जाती बघाव्या. पण म्हणतात ना, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये. पाराशर ऋषी ते गोत्र प्रवर्तक झाले.
सगळ्याच जातीमध्ये गोत्र आहेत महाशय. तेव्हा यासारखेच वशिष्ठ हे ब्रह्मर्षी, तर कश्यप असो, भारद्वाज असो, अत्री असो, जमदग्नी असो, हे श्रेष्ठत्व म्हणजे ब्राह्मणत्व प्राप्त करणारेही इतर ऋषीमध्ये यांचा गणना होते. व्यास ऋषी माहितीच आहे आपल्याला. हे तुम्हास मान्य नसणार आहे म्हणा. शिवाय संत परंपरेचा तर आपला अभ्यास आहेच. ऋषींचं जाऊ द्या, संत बघूया. संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदी जे काही संत होते, संत नामदेव यांची उदाहरणं आपण फेकतच असाल, पण मागचा पुढचा संदर्भ न सांगता तुकाराम असं म्हणाले देवाविषयी, ज्ञानेश्वर असं म्हणाले देवधर्माविषयी, दगडाचे देव काय पुजतात, असं ज्याचं त्याच्याचं. एकंदरीत संत परंपरेचा आपला अभ्यास असल्यामुळे आपल्याला ही कल्पना आहे की संत परंपरा जी आपल्याला मान्य दिसते, असं म्हणायचं, मान्य दिसते, त्यातून उद्बोधक, सहयोग किंवा सहकार्यात्मक, विद्वेष निर्मूलनात्मक काही मांडल्यास जर खरं कार्य होईल असं वाटत नाही का? ही वारकरी संत मंडळी दगडाच्या विठोबाचेच पूजक होते नाही का? याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांनी कधी एकमेकांवर जातीवाचक द्वेषमूलक टीका किंवा विष ओकलंय असं कधी सांगा ना, कधीतरी सांगा. संत जनाबाई, नामदेव, संत चोखा, बंका, भागू, गोरा कुंभार, सेनानावी, संत रोहिदास इत्यादी यांचा आपला अभ्यास असेलच, नक्कीच असेल. का तेही झालंच नाही असं म्हणायचं आहे आपल्याला? नाही, कदाचित असंही म्हणता येईल हे संत पुराण सगळं ब्राह्मणांनीच घातलं बरं का वाङ्मयामध्ये, असंही म्हणाल. पण बहुजनांना खरं वाटलं पाहिजे ना. खरं म्हणजे मला सांगा, जैन मुनीवरती कधी टीका करून पाहिली आहे का इतक्या दिलखुलास? नाही, आपला धर्मच सहिष्णू आहे हो. तो सहिष्णुता शिकवतो आणि याचा परिणामही दिसतात. तेव्हा जे काही इतिहासापासून आपण बघतोय, व्यावसायिक जे असतात त्यांचा व्यवसाय वेगळा. व्यवसायामध्ये प्रामाणिक असणं, शुद्ध नैतिक व्यवहार असणं मान्य, पण या व्यावसायिकांकडून गिऱ्हाईक फसवले जातात की नाही आजच्याही काळात? मग ते अगदी डॉक्टर, इंजिनियर असोत की पुरोहित, ज्योतिषी असोत, तिथपर्यंत गिऱ्हाईकांना कोणी व्यावसायिक बोलवतं का? या होया आमच्याकडून घ्या. गिऱ्हाईक त्या व्यावसायिकाकडे जातं आणि त्याचा अनुभव जसा येईल त्याप्रमाणे ते सातत्य राखतं किंवा सोडून देतं. आता ज्योतिषी हे शास्त्र किंवा व्यवसाय, पौरोहित्य हा व्यवसाय. व्यवसाया दृष्टीनं त्याकडे पाहिलं तर लबाडी, लुबाडणं हे कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येणारच. तेव्हा एक विचार आपल्याला माहिती आहे की जे आपण खरं म्हणून सांगतो ना, ते खरं हे खरंच खरं असतं का, असाही एक विचार आहे. म्हणजे तसं कायद्याच्या पळवाटाकडून खरा गुन्हेगार वाचवण्याचा प्रयत्न आटोकाट अगदी निष्णात वकील देखील करतात की नाही? तेव्हा हे व्यवसायाचं प्रावीण्य आहे. तसा प्रयत्न आपण करत राहणं, मिळवत राहणं, म्हणजे हा जरी मनुष्य स्वभाव असला तरी असं म्हटलं जातं की गुन्हा फसवणाराचा नव्हे, फसणाऱ्याचाच असतो असं दिसून येतं. असं म्हणतात, तो लाख फसविल हो, तुम्ही का फसलात, असं विचारतात ना. की मला फसवलं, बाप चोरला याच्यासारखं असं म्हणत बसणार. तेव्हा म्हणाला, आपल्याला कोणी फसवणार नाही असं
ज्ञानी व्हा असं सांगण्याचं काम आपण करताय ते खरोखरीच स्तुत्य आहे. तसा मी तुमचा फॉलोअर, त्यामुळे शिष्यानं गुरुला काही शिकवणं हे औद्धत्य होईल. तसं मी मुळीच करणार नाही. पण गुरुला जर शिष्य सवाई झाल्याचा आनंद झाला तर त्या गुरुचंच महत्त्व वाढतं, नाही का? तसे चूक करणारा एखादा शिष्य असला तरी गुरु त्याला माफ करतो. आता हे देखील गुरुचं मोठेपणच आहे. तेव्हा गुरुबिना ज्ञान नाही. त्याप्रमाणे आपल्यामुळे माझ्या ज्ञानाचा प्रकाश म्हणा किंवा ज्ञानाची सावली पडली म्हणा, त्यातून आपण ज्ञानेश, ज्ञानाचे ईश, ज्ञानेश्वरही फिके पडतील, आपल्याला ज्ञानामृताचे डोसकोच भरणार हो. असो, तर मला असं कोणीतरी म्हणालं, अहो ब्राह्मण वा ब्राह्मण. म्हटलं म्हणजे? तर म्हणे ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा. म्हटलं वा वा छान. म्हटलं नको बाबा, आपल्याला ते ब्रह्म वगैरे नको. आपली अवकात काय आहे जे ब्रह्म. मग काय म्हणाले ते, अरे तसं नाही, ब्रह्म म्हणजे पूर्ण. पूर्णत्व काय आहे ते जाणा. कारण पूर्णत्व हेच शुद्ध सत्य परमेश्वर. तेव्हा आपणास जेवढं कळतं किंवा आपण जे जाणतो, जे आपल्याला दिसतं तेच पूर्ण समजून बसतो. पण त्याही पलीकडे ते आहे याचं भान ठेवल्यास पूर्णापासून आपण खूप दूर आहोत. पूर्ण आहोत असं समजतो, एवढंच. म्हणून म्हटलं ब्राह्मण व्हा म्हणजे पूर्ण जाणा. ते जाणलं की तुम्ही कुणीही असा, ब्राह्मण असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, कुणीही असा, तुम्ही ब्राह्मणत्व पाळता असा त्याचा अर्थ आहे. हिंदुत्व वेगळं आणि ब्राह्मणत्व वेगळं आहे. असं म्हणतात ना, आचार प्रथमो आचार प्रभवो धर्मावा. धर्म हा आचरणानं दिसतो, अन्यथा दुसऱ्या सांगे ते माहिती आहे आपल्याला, असं असतं. तेव्हा असं ते म्हणाले बरं का, ते मी नाही म्हणालो. मला जे भेटले गृहस्थ ते जे म्हणाले ना मला ब्राह्मण व्हा, त्यामुळे मी एकदम चाट झालो. आणि पुन्हा ते म्हणाले, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जातीनं ब्राह्मण राहू नका, आचारानं ब्राह्मण व्हा. कुठल्याही जातीनं ब्राह्मण व्हावं असं मला वाटतं, असं ते म्हणाले, ते गृहस्थ मला भेटलेले. हां, त्यांचं हे ऐकून मला विचार आला. आणि त्यानंतर आपलं हे व्याख्यान अनेक ठिकाणी माझ्या ऐकण्यात आलं. तेव्हा नक्कीच मला वाटलं की आपला प्रयत्न, आपले कष्ट, आपले विचार शैली, आपलं ज्ञान हे बघून खरं म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे एक समजणे वाले की मौत आहे असं म्हणतात ना. आता सामान्य समजून घेणारेच नाही, त्याला कोण काय करणार. असो, तेव्हा ही आपली जी वाटचाल आहे, मला वाटतं ही आपली वाटचाल स्वतः ब्राह्मण होण्याकडे आणि इतरांनाही ब्राह्मण व्हा असं सांगण्याकडे दिसते, नाही का? नाही, असं मला वाटतं. आता मतभेद असू शकतात. सर्वांना ज्ञानी व्हा सांगण्याकडे म्हणजे स्वतः आचरूनी इतराशी सांगे याप्रमाणे, म्हणजे स्वतः आचरणाचा प्रश्नच नाही असं पुष्कळांचं असतं. आणि आपलं तर काय प्रश्नच नाही, नावातच ज्ञानेश असल्यानंतर ज्ञानी व्हा असं सांगण्याचा निश्चितच अधिकार आपल्याला. तेव्हा मला सांगायचं हेच आहे की छान आपलं संत सज्जनांसारखं कार्य, महाकार्य आहे राव. आपल्याला शुभेच्छा. माझं हे पुराण, त्या पुराणाला जरा विरामात देताना मला आणखी एक सांगावं असं वाटतं की हे सूर त्या सुरी म्हणजे ज्ञानेश्वरी पर्यंत पोचोत ही प्रार्थना करतो. आणि
नमस्कार करतो. धन्यवाद. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा किंवा टीका करायची असेल तर अभिप्रायात तसंही कळवा. जय हो.